पिवळ्या कलरची नोटबुक असते ज्याच्यामध्ये माझ्यासाठी खूप खूप इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले असतात. माझ्याकडे बघू नकोस काय कारण मी आपलं काही आता समजा मी काहीतरी केलं आणि मला ते की मी आपलं डायरेक्ट त्याच्याकडे मला बघायचं नाही अमृता तू परत माझ्याकडे बघितलंस हसायचं नाही वगैरे वगैरे असे सगळे इनिशियल नोट्स वगैरे असं त्यांनी ते करून ठेवले होते. सो आय थिंक खूप मजा आली मला या संपूर्ण टीम बरोबर काम करायला आणि आताही येतेच आहे. नक्कीच. म्हणजे जसं त्याचं वाक्य होतं की बॅक टू स्कूल, पण ते आपण रिव्हिजिट या अर्थाने जर घेतलं की जिथून सुरुवात केली आणि तुझ्यासाठी पण असं होतं की जिथून लोक या म्हणजे आपल्या कलाप्रवासाची सुरुवात करतात तिथे आपल्याला जाता येत आहे, लोकांशी वन टू वन कनेक्ट होता येत आहे. ह्याचं कौतुक त्याचा आनंद जेवढा आहे तेवढी ती जबाबदारी म्हणून टेन्शनवाली पण गोष्ट आहे. काय अनुभव आहे तुझे? सांगू का विनोद, कसं आहे की आजपर्यंत मी 5,000हून जास्त शोज केलेत आणि महाराष्ट्रभरात केलेत. म्हणजे अशा ठिकाणी मी जाऊन परफॉर्म केलंय जिकडे कदाचित वीज पण नसेल आणि खूप प्रेम मिळालंय मला महाराष्ट्रातनं आणि कानाकोपऱ्यातनं मिळालंय. पण नाटकासाठी जेव्हा मी उभी राहिले मला आजही आठवतं माझी पहिली ग्रँड रिहर्सलसाठी आम्ही यशवंतरावला आम्ही सगळे जमलो होतो आणि ना मी स्टेजवरती जाऊन तो म्हणाला की एक जस्ट वावर बघ कसा आहे, कुठे प्रॉपर्टी ठेवली आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि तिकडून ना मी पहिल्यांदा असं ऑडियन्सच्या अशा खुर्च्या अशा बघितल्या. आपण डान्स करतो ना तेव्हा इतकं नाही लक्षात येत किंवा आता ते इतकं माझ्या रक्तात भिनलंय ना की ओके जाऊन डान्स करायचं इतकं आता माहिती आहे आणि एक यूज टू आहे मी. पण तो माईक चेक वगैरे सगळं करणं असतं आणि मी म्हटलं ऑडियन्स खूप जवळ नाही वाटत आहे का तुला? मग तो म्हणाला एक काम कर, वेगवेगळ्या खुर्च्यांमध्ये जाऊन बसून बघ तुला कसं वाटतंय काय वाटतंय. आणि मग मी ते सगळं केलं आणि ना त्या दिवशी पहिल्यांदा जी अशी खूप उत्स्फूर्त आणि बडबड बडबड करणारी अमृता आहे ना एकदम शांत झाली होती आणि ना तो असा खुदकन हसत होता निपुण. आता कसं वाटतंय